एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे। या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले, तर चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यानुसार आता चंद्रकांत पाटील हे सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री असणार आहेत। याशिवाय आता अकोल्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे, तर भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद हे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे, बुलढाण्याचं पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ, गोंदियाचं पालकमंत्रीपद धर्मराव बाबा आत्राम, तर बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्यात आले। याशिवाय परभणीचं पालकमंत्रीपद संजय बनसोडे, नंदुरबारचं पालकमंत्रीपद अनिल पाटील, तर वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून सुनील मुनगंटीवार हे आता काम पाहतील। एकीकडे या 12 जिल्ह्यांच्या पद जाहीर करण्यात आली असली तरी देखील नाशिक, रायगड, सातारा या ठिकाणच्या पालकमंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे। राज्यात सध्या भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असं त्रिकूट असलेलं सरकार सत्तेत आहे। सत्तेत नंतर सामील झालेल्या अजित पवार गटाने वजनदार मंत्रिपदं आपल्या खात्यात घेतली आहेत अशी चर्चा जी आहे ती केली जात होती आणि आज ज्या वेळेला पालकमंत्रीपदं जाहीर करण्यात आली त्यावेळेला यावरती शिक्कामोर्तब बसला। मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय अद्यापही झालेला नाही। त्यामुळे सध्या तरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे कायम असणार आहेत। ट्रिपल इंजिन सरकारमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरीही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। अशातच रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सोबत असताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री दुजाभाव करीत असल्याचा आरोप करून पालकमंत्री हटवायचा नारा दिला होता। आता पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळावे यासाठी अजित पवार गट आग्रही असला तरी तो निर्णय अद्यापही झालेला नाही। दुसऱ्या बाजूला रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांनी दावा केला आहे। या पालकमंत्रीपदावरून आता एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटामध्ये जी नाराजीचं नाट्य आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन जीतू वाघमारेसह जुई जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई। राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात महाराष्ट्राची लोकधारा हा लावणीचा कार्यक्रम पार पडलाय। यावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत याबाबत सोशल मीडियामधून एक पोस्ट देखील व्हायरल केली। दादा पाटील महाविद्यालयामध्ये 1 आठवड्यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप सचिन पोटरे यांनी केला होता। मग महाविद्यालयात जर जय श्रीरामच्या घोषणा चालत नाही तर लावण्याचा कार्यक्रम कसा चालतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महिलांची देखील उपस्थिती मोठ्या संख्येने होती। दरम्यान लोककला जपल्या पाहिजे आणि सहकुटुंब पाहण्यासारखा हा कार्यक्रम आम्ही ठेवला असल्याचं आमदार रोहित पवार मित्रमंडळाचे सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल मेहत्रे यांनी सांगितलंय। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर। कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अजित पवार या दोघांपैकी कोणाला निमंत्रण द्यायचे याचा मोठा पेच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पुढे निर्माण झाला आहे। असा पेच मंदिर समिती आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे। येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा होणार आहे। ही महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते। सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री असलेले महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे असा पेच निर्माण झाला आहे। आषाढी एकादशीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाते, तर कार्तिकी एकादशीची महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। उपमुख्यमंत्री विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची प्रथा शासनाच्या काळात 1995 पासून सुरू करण्यात आली आहे। पहिल्या कार्तिकी महापूजेला तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली होती। आतापर्यंत R पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकीची महापूजा करण्याचा मान मिळवला आहे। मात्र राज्यात
पहिल्यांदा 2 उपमुख्यमंत्री असताना आता नेमके कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा कोण करतं असं पाहावं लागणार आहे. पंढरपूर अरुण बाबर, न्यूज स्टेट महाराष्ट्र. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या भालेगाव इथल्या महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राडा घातलाय. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत 1 लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगले धुतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरण आपसात करण्यासाठी तो पैसे उकळतो. असाच प्रकार भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्या सोबतही घडलाय. संतोष चांदणेने त्यांच्या विरोधातही जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली असून प्रकरण आपसात करण्यासाठी 1 लाख रुपये मागितले आणि बोलताना अश्लील शिवीगाळ देखील केली आहे. याच कारणावरून निकम आणि काळे यांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलंच धुतलंय. यावेळी मोठा गोंधळही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. नांदेडच्या यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये 35 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. हे मृत्यू हापकिनच्या औषध पुरवठा न केल्यामुळे झाले अशी माहिती पुढे येते आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे यांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधला आहे. रुग्णालयातील काही रुग्णांच्या नातेवाईकांशी बोललो. त्यांनी डॉक्टरांनी रेफर केलेल्या औषधांच्या पावत्या दिल्या आहेत. या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी बोललो. डॉक्टर म्हणाले की समोर माणूस मृत्यूच्या दाढेत आहे, त्याला औषधांची गरज आहे आणि आमच्याकडे औषधे नाही, तर मग आम्ही रेफर नाही करायचे, मग काय करायचं? 70,000 रुपयांची औषधे या कुटुंबियांनी खरेदी केली. यात काही डॉक्टरांची बेपर्वाई आहे असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. विजयमाला कदम नावाची महिला 7 वाजता रुग्णालयात दाखल झाली. तिचं सीझर रात्री 3 वाजता झालं. तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की कोणत्या तरी डॉक्टरांचा वाढदिवस होता. रात्री 3 वाजता सीझर झालं. सीझर जर वेळेत झालं असतं तर आई आणि बाळ दोघेही वाचले असते. डॉक्टरांच्या बेपर्वाईमुळे हे मृत्यू झाले असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. अमरावतीहून उज्ज्वला सुटे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. चिखली तालुक्यातील खोर, भोकर, साकेगाव या गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूबंदीसाठी गावातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. गावातील अवैध दारू विक्री बंदीसाठी महिलांनी थेट बुलढाणा गाठत बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांना घेराव घातला आहे. यावेळी गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बंदीची मागणीही या महिलांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी पोलीस विभागाला दिलाय. चिखली तालुक्यातील खोर, भोकर, साकेगाव या गावांमध्ये अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. या होत असलेल्या दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होत असून गावातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे महिलांनी हा एल्गार केला आहे. 15 ते 16 तरुणांचे दारूमुळे मृत्यू झाले. अनेकदा रायपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करूनही अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप देखील या महिलांनी केला आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. बेदाणा शॅम्पलच्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरमध्ये समोर आला आहे. संबंधित व्यापाऱ्यावर पणन विभागाने कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बेदाण्याची बाजारपेठ म्हणून पंढरपूरची ओळख आहे. इथं वर्षाला कोट्यवधी रुपयाच्या बेदाण्याची आर्थिक उलाढाल होत असते. शनिवार आणि मंगळवार असे 2 दिवस येथे बेदाण्याची सौदे होत असतात. बेदाणा खरेदी विक्रीच्या वेळी संबंधित व्यापारी शॅम्पलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची उधळपट्टी केली जाते. 15 किलो बॉक्समधील जवळपास 3 ते 4 किलो बेदाणा हा शॅम्पलच्या नावाखाली काढला जातो. प्रत्येक व्यापाऱ्याच्या आरतीला जवळपास हा शॅम्पलचा बेदाणा 150 ते 200 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात सांडण्यात येतो. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे 500 ते 600 रुपयाचे नुकसान होत असल्याची बाब यातून आता समोर आली आहे. या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शॅम्पलच्या नावाखाली बेदाण्याची उधळपट्टी करणाऱ्या व्यापाऱ्यावर आणि संबंधित बाजार समिती यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पंढरपुरातील शेतकऱ्याची आर्थिक लूट सुरूच आहे.
पंढरपूरहून अरुण बाबर, न्यूज स्टेट महाराष्ट्र. राज्यामध्ये नागपूर, नांदेड या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचं तांडव सुरू असतानाच धाराशिव जिल्ह्यातील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये ऑक्सिजन अभावी एका 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू ऑक्सिजन नसल्याने आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मृत बाळाच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे. भूम तालुक्यातील शेकापूर येथील 14 महिन्याच्या बाळाचा भूम ग्रामीण रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि ऑक्सिजन लावला नसल्याने मृत्यू झाल्याचे बाळाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघातील हे ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोण आहेत, कोणाची ड्युटी आहे याची उत्तरंसुद्धा येथील अधिकाऱ्याला जनतेला नीट देता आलेली नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अधिकारी वेळोवेळी गैरहजर असल्याचा आरोप देखील यावेळी नातेवाईकांनी केला आहे. श्रीराम क्षीरसागर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, धाराशिव. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सत्तेवर कोण येणार असा प्रश्न तेव्हा निर्माण झाला होता. यावेळी शरद पवारांनी भाजपाशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने युती करावी असं सुचवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलं आहे. शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सूचना केली होती, जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तुळजाभवानी मंदिरामध्ये अडवण्यात आलं. सुरक्षा रक्षक आणि महादेव जानकर यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक चकमक देखील उडाली. या कारणामुळे महादेव जानकर यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊन परत जावं लागलं आहे. महादेव जानकरांच्या रासपकडून जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. जानकराची ही जनस्वराज्य यात्रा धाराशिव जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी महादेव जानकर हे आपल्या कार्यकर्त्यासह तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं आहे. याचवेळी आत जाता येणार नसल्याचे जानकर यांना सांगण्यात आले होते. यावरून जानकर आणि सुरक्षा रक्षकामध्ये बाचाबाची झाली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत, माणसाचा प्रोटोकॉल पाहून मंदिर संस्थांनी अडवणं गरजेचं आहे याची तक्रार मी जिल्हाधिकाऱ्याकडे करून असली मगरुरी आम्हाला चालणार नाही असंही जानकरांनी यावेळी म्हटलं आहे. चांगला समाचार घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी खुलं चॅलेंज दिलं आहे. तुम्ही अनिल बोंडे यांच्यासारख्या 10 खासदारांना आणखी पाठवा. बच्चू कडूला निवडणुकीत पडण्यासाठी तरी बच्चू कडू निवडणुकीत पडणार नाही, तो निवडून येईलच असंही बच्चू कडू म्हणतात. आता ते वस्तुस्थिती आहे. इकडे आम्हाला सांगायचं सत्तेमध्ये यायचं आणि दुसऱ्या इकडे मित्रत्व जर ते पाळत नसेल आणि आम्हाला बरेच ज्या पद्धतीनं का काही कडून बच्चू कडू पडला पाहिजे मतदारसंघात, इव्हन बावनकुळेनं जरी सुद्धा म्हटलं का खासदार बोंडे साहेब याच्यावर लक्ष द्या, मी बावनकुळेंना सांगतो असे 10 खासदार अधिक पाठवा आम्हाला पाळासाठी, बच्चू कडू पडणार नाही. राज्यात इंदिरा गांधी यांच्या काळापासून घरकुल योजना राबविल्या जाते, मात्र अद्यापही 75% दिव्यांगांना घरकुल मिळाले नाही. हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन जाणार असून दिव्यांगांना जर न्याय मिळाला नाही तर उपोषण करणार असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
पंकज गाडेकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वाशिम. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव परिसरात एक व्यक्ती गजानन महाराजांचे रूप धारण करून संचार करत असल्याचं पाहायला मिळतंय. हुबेहूब गजानन महाराजांसारखी दिसणारी ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. ही व्यक्ती गजानन महाराजांच्या वेशात फिरत असताना काही युवकांनी या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी ही व्यक्ती स्वतःला वाचवत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्यक्तीकडे लातूर जिल्ह्यातील गुग्गी इथल्या शेषराव रामराव बिराजदार नामक व्यक्तीचे बँक पासबुक देखील सापडलंय. मात्र अद्याप पोलिसांनी गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या या व्यक्तीची साधी चौकशी देखील केलेली नाही. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेऊन ती गजानन महाराजांच्या वेशात का फिरत आहे, आपण स्वतः गजानन महाराज असल्याचं का म्हणत आहे, याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाल्याचं अनेकांकडून सांगितलं जात आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. नगर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी सकाळी निघाले होते. त्यामुळे नगर शहरातील महापालिकेचे सर्वच कामकाज ठप्प झालंय. अहमदनगर महापालिकेच्या संपामध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. हा लाँग मार्च नगरवरून निघून भायवनीपर्यंत पोहोचला होता. लाँग मार्चचा आजचा तिसरा दिवस होता. एकीकडे लाँग मार्च सुरू होता तर दुसरीकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे मुंबई येथे ठाण मांडून बसले होते. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नगर शहरामध्ये ठप्प झालेले महापालिकेचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठका घेऊन अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आमदार संग्राम जगताप यांनी लाँग मार्चसाठी निघालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची भायवनी येथे जाऊन भेट घेतली आहे. मुंबई येथे झालेल्या सर्व घटनाक्रमांबाबत सविस्तर माहिती देत सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती दिली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी निलेश आगरकर, अहमदनगर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. त्या दिवशी मात्र या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. यानंतर पुढची तारीख देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गेल्या 1.5 वर्षांपासून या प्रकरणी केवळ पुढील तारीख मिळते. या प्रकरणी 1.5 वर्षात एकदाही सुनावणी झाली नाही. या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत साशंकता कायम आहे. मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर अवलंबून आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीकडे राजकीय मंडळी आणि महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. या प्रकरणासाठी न्यायालयाने सुनावणीसाठी यापूर्वी 20 सप्टेंबर तारीख निश्चित केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका नोव्हेंबर अखेरपर्यंत पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. त्या दिवशी मात्र या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. त्यानंतर पुढची तारीख देण्यात आली होती. पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेंद्र कुमारसह अक्षय मावळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नवी दिल्ली.